नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मानिनी सगळ्यांसमोर बॅग आणून टाकते, त्यामुळे रम्या व स्वात्याची सगळ्यांसमोर पोलखोल होते. त्यामुळे दोघीही खूपच शॉकमध्ये असतात. नंदिनी, जीवा आणि पार्थ, काव्या चौघेही त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात. त्यांना दोघींनाही काय उत्तर द्यावं कळत नसतं. लगेचच रम्या व स्वात्याला म्हणते, जसं तिचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही असं. ती म्हणते, "काय आई, हे काय केलंय सगळंच तू? का केलंस? तू हे सगळं का पुन्हा-पुन्हा विश्वासघात करते, यांचाही आणि माझाही?" वसुहत्या रम्याचे हे ऐकून खूपच शॉक होते आणि तिच्याकडेच बघत राहते. रम्या एवढा साळसूदपणाचा आव आणत असते, जसा तिचा काहीच संबंध नाही कशाशी. ती म्हणते, "माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. मला काहीच माहीत नव्हतं." पण घरातल्या कुणाचाही तिच्यावर विश्वास बसत नाही. तेवढ्यातच मिथुन काका म्हणतात, "पण आम्हाला सगळं कळतंय रम्या. आज सगळी इथेच पोलखोल होणार सगळ्यांसमोर." रम्या म्हणते, "अरे पण काका." विक्रमराव म्हणतात, "बॅग तर तुमच्याच रूममध्ये होती ना, मग तुला माहीत नाही असं कसं होणार?" आता तरी रम्याचा चेहरा सगळ्यांसमोर येईल का, की सगळं खापर वसू आत्यावर फोडलं जाईल? तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.